कशाच बाबतीत. कारण जर आज 400 किलोमीटरवर 500 किलोमीटर ते इथं आले तर त्यांनी सुद्धा दंड थोपटले जातात मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायसाठी. कशातच कमी वाटणार. नाही आता ते त्या समाजासाठी डोंगर शोधतोय. हो ना, तीच प्रॉब्लेम आहे आमचा ना. आता त्यांचा प्रॉब्लेम तेच आहे, त्यांना ते आमच्यातच येत. आम्ही दोन्ही मिळून ठेवतो, कुणाच केस जाऊन बसायचं. आता त्याला काय पर्याय, ते नाही व्यवस्था केल्यावर आम्ही पुढे बसत असतो. ते आमचं ठरलेलं त्यात काय बदल येतो त्याचं ठरलेलं. आम्ही आता ट्रॅक्टर घेतले सगळे संघ, आम्ही आमच्या हिशोबाने बऱ्याच गोष्टी करणार आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना माझी आज या बैठकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे, कोणीच घरी जायचं नाही. लेकराला मोठं करायसाठी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडायची. हारपारचं शेवटचं आंदोलन आहे मुंबईत. करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी मुंबईकडे धडक मारायची. कोणीही कोणाचं वाहन अडवलं जाणार नाही, कोणाचं ट्रॅक्टर अडवलं जाणार नाही, कोणी भ्यायची गरज नाही, कोणाच्या खिशेला सुद्धा भ्यायची गरज नाही. तुमच्या पोरापेक्षा मोठं तुम्हाला काहीच नाही. म्हणून सगळ्यांनी सगळ्या तयारीनं मुंबईकडे चालायचंय आणि मराठा समाज तयारी करतोय. आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एक विनंती की उद्यापासून सगळ्यांनी तालुक्यात जिल्ह्यात बैठका घ्यायला सुरू करा आणि तालुक्यात आणि जिल्ह्यात झाले की गावाचे गाव पिंजून काढा. गावागावात बैठका झाल्या पाहिजेत, ही विनंती मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाला करतो. नाही नाही, हे बघा, काही मार्ग दाखवायला आम्हाला वकील बांधव लागतात. डॉक्टर आम्हाला गोळ्या औषध द्यायला पाहिजे का? वकील संघ घेतले म्हणजे काय केसच असते थोडंच असं. वकील दुसरं काम करू शकते, वकील सोपे नसते भाऊ. त्यांना इतके मार्ग माहित असते म्हणजे काय, त्याच्यासाठी थोडी तयारी केली आम्ही फक्त आमच्या पद्धतीनं आरक्षण जिंकण्यासाठी आम्ही सज्ज आहे. आणि मुंबईतला मराठा जो उद्या सकाळपासून सज्ज झालाय त्यांचं मनापासून कौतुक करतोय आम्ही, मनापासून. किती सगळ्या ताकदीनं मराठा मुंबईतला मुंबईकर म्हणून आज एकत्र आलाय. पक्षीय संघटना गटतट सगळं सोडून खरोखर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचं जाहीर कौतुक करतोय, सगळ्याचं जाहीर. काल तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही मुंबईचे लोक वेशीवर बोलवताय, तुम्ही इकडून जाताय, तुम्हाला आजही शंका वाटते की एवढा मोठा मराठा समाज एकत्रित येतोय, तुम्हाला बॅकअप लागेल, तुम्हाला अडवलं तर मुंबईच्या लोकांनी यावं, सरकार खरंच अडथळा करेल असं वाटतं? शंका आहे तुमच्या? सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखणारच नाही, हे 100% सांगतो मी तुम्हाला. पण आम्हाला पाठीमागचे काही अनुभव आहेत आणि आम्ही त्यांना जाहीरपणानं सांगितलेलं आहे, आंतरवालीचा प्रयोग पुन्हा करायचं स्वप्न बघू नका. तुम्हाला ह्यावेळेस जड जाईल. कारण तुम्ही शांततेत मराठी तिथं आमरण उपोषण करायला यायला लागले, त्यांना शांततेत येऊ द्या. शांततेत तुम्ही गांभीर्यपूर्वक आंदोलन घ्या आणि संयमानं चर्चा करून चर्चेतून मार्ग काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, याच्यासाठी प्रयत्न करा. बाकीच्या भानगडीत तुम्ही पडू नका. आम्ही काय थोडी नाही जाताना जिंकून, आणि जरी अडवलं तरी चारही बाजून आम्ही सुद्धा तयारी केली. चारही बाजून आम्ही शांततेतच, आम्ही कोणावर हात वर सुद्धा करणार नाहीत, खाली सुद्धा करणार नाही. परंतु त्यांनी काही आडवं लावलं की तिकडचे निकडचे चारही बाजूचे मिळून त्या बाजूला लुटिणारच चालले आम्ही पुढे. हो, आम्ही हात नाही, आमचं आंदोलन शांतच राहणार. पण आम्ही पण चारही बाजूला तयारी केलेली. त्यांनाही मुंबईत घुसल्यावर कळणार की तयारी कशी कशी केली आणि संख्या आधी कमी होती, नंतर वळत वळत कसं काय गेली हे त्यांच्या दमादमाने लक्षात येईल. आणि तुम्ही आता तयारी करताना बोललं की जवळपास 1.5 महिन्याची तुम्ही तयारी करताय. 1.5 महिने तुम्हाला वाटतं शक्य आहे मुंबईमध्ये जाऊन राहणं? ते सरकारनं ठरवायचं. आम्ही 6 महिने राहायची तयारी आणि मागं गाड्याला उठल्या म्हणजे तिकडचं आमचं धान्य संपलं की मराठा समाज इकडून सगळं खायचं प्यायचं साहित्य घेऊन येणार आहे आमचं. आम्ही आता माघारीच येत नाही, हे शेवटचं आहे. आता त्यांनी ठरवायचं आर्थिक राजधानी आहे का मुंबई आहे, इथलं जनजीवन सुरळीत होऊ द्यायचंय की नाही द्यायचंय, त्यांना फटका बसतोय का नाही बसतोय ते त्यांनी ठरवायचं. एका क्षुल्लक कारणासाठी याला क्षुल्लकच म्हणते. कारण मराठा आरक्षण हे मराठा समाज ओबीसीत असताना देत नाहीत तुम्ही. एक साधा शासन निर्णय करायचा आहे आणि त्यालाही नोंदी शासकीय
म्हणजे कायद्याच्या चौकटीत जाणारे सगळे निकष मराठ्यांनी पार केले तरी तुम्ही देत नाही. मग आता तुमच्या मुंबईचं काय होणार आहे किंवा तुमच्या सरकारचं काय होणार आहे त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं. आमच्या पोरांचं भविष्याचं काय व्हायला लागलं याच्याशी आमचं देणं घेणं आहे. आता तर पुढे तुम्ही हे पण सरकारला धमकी देता की दूध पालेभाज्या धान्य सगळं बंद करू. त्यांनी मुंबईकरांचा काय दोष आहे याच्यामध्ये? त्यांनी जर आमचं डिझेल आमच्या गाड्याला नाही दिलं, त्यांनी जर आम्हाला गॅस घेऊन नाही दिले वाटाने, आमचे नेट बंद केले, आम्हाला काय तेल मीठ घ्यायचं दुकानं बंद केली, आम्ही काय पर्याय करायचा आहे? बिगर डिझेलवर गाड्या चालायची तयारी केली आहे हे कोणालाच माहित नसतं. ते जर डिझेल बंद केलं ना, आम्ही बी इतके नमुने येतं बिगर डिझेलाच्या गाड्या जर तुम्हाला तिथे गेलेले तिथून पुढं. त्यांनी जर गॅस बंद केले तर आम्ही लाकडच चालली संगत, आम्ही चुली पेटीणार 3-3 इटा घेतल्यात आम्ही, कोणी की थोडी कोणी झाली भाजी भाकरी सुरू आम्ही. हा तुम्ही पण तुमचं दूध बंद होणार, आमचा माय